अपनी सफाई सीबीआई के सामने पहले ही दी। अब जो प्राइमरी रिपोर्ट जाना है हाईकोर्ट के पास, जो देना है वो दे देंगे, बाद में हम देख लेंगे क्या करना है। लेकिन अभी तो मुझे लगता है सीबीआई अपना काम कर रही, हाईकोर्ट ने अपना काम किया है और महाविकास आघाड़ी भी अपना काम कर रही है। तो सामना आग्रह में आपने लिखा है कि सुप्रीम कोर्ट ने देरी से संज्ञान दिया, जिस तरह से कुंभ मेला हो गया और पश्चिम बंगाल में इलेक्शन हुए, तो इस तरह से स्थिति नहीं होती देश में। बहुत सी ऐसी बातें हैं इस देश में अब जो चल रही है, और जो एजेंसी है सेंट्रल, चाहे सर्वोच्च न्यायालय हो, चाहे केंद्र सरकार हो, चाहे प्रधानमंत्री जी हो, चाहे और कोई हो, जिस तरह का माहौल देश में बना है, देश की राजधानी में जहां हमारे प्रेसिडेंट राष्ट्रपति है, जहां हमारे प्रधानमंत्री है, जहां पूरा देश का कारोबार चलता है, जहां देश पर जो संकट आता है उसे लड़ने की प्रेरणा हमें देश के राजधानी से मिलती है, चाहे वो संकट मानव निर्मित हो, चाहे नेशनल कैलेमिटी हो। लेकिन जिस तरह से कोरोना के बारे में जो अराजकता फैली है पूरे देश में, उसे नरक नहीं कहे तो क्या कहे। सिर्फ गंगाराम अस्पताल में 24 घंटे में ऑक्सीजन का दबाव कम होने से 25 लोग मारे जाते हैं। और भी बहुत सी बातें हैं, लोगों को बेड नहीं है, लोगों को ऑक्सीजन नहीं है, लोगों को वेंटिलेटर्स नहीं है। ये स्थिति को ही हम नरक बोलते हैं। इसलिए तो हमने कहा कि देश की जनता नरक की यातना भुगत रही है। सर, मराठीत सांगाल अनिल देशमुखांना आज हेच का ते नरक अशा मथळ्याखाली आग्रह घेण्यात आला. नरकाची जी कल्पना आहे, स्वर्ग आणि नरकाची, यापेक्षा वेगळी नसावी असं मला वाटतं। इतक्या मोठ्या महान देशामध्ये आज आरोग्यविषयक अराजकता निर्माण झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने त्याचा उल्लेख आरोग्यविषयक आणीबाणी म्हणजे अराजकता आहे। इतका मोठा देश, इतके महान पंतप्रधान, इतके महान राष्ट्रपती, इतके महान राज्यकर्ते, इतकी महान परंपरा, पण लोकांना दिल्लीसारख्या ठिकाणी, राजधानी देशाच्या 24 तासामध्ये एका इस्पितळात 25 लोक ऑक्सिजन अभावी मरण पावले। लोकांना बेड्स नाहीत, लोकांना व्हेंटिलेटर्स नाहीत, लोकांना औषधं नाहीत, लोकांना इंजेक्शन नाहीत। गुजरातसारख्या ठिकाणचे मी व्हिडिओज बघितले, लोक रस्त्यावरती आहेत, तडफडत आहेत। कानपूरसारख्या किंवा लखनौसारख्या ठिकाणच्या स्मशानभूमीमध्ये स्मशानात रांगा लागलेल्या आहेत ॲम्ब्युलन्सच्या। सर्वत्र ही परिस्थिती आहे। याच्यापासून मी महाराष्ट्र वेगळा करतो का असं नाही, पण ही परिस्थिती निर्माण का झाली आहे? कुठेतरी देशाच्या नेतृत्वानं हा विषय जितक्या गांभीर्यानं घ्यायला हवा होता तो घेणं गरजेचं होतं। आम्ही राजकारणापलीकडे आणि निवडणुकापलीकडे पाहायला तयार नाही, तेच आपलं सर्वोच्च यश असतं। पण यामुळे या देशाची अवस्था आणि देशाची जनता ही नरक यातना भोगते अशा प्रकारची नक्कीच झालेली आहे, आणि म्हणूनच आजच्या सामन्यामध्ये त्याच्यावर मी भाष्य केलं। पण भाजप महाराष्ट्राच्या बद्दल बोलतं, राज्य सरकारच्या अपयशाबद्दल बोलतं। आम्ही लढतो आहे, आम्ही संघर्ष करतो। आमचे मुख्यमंत्री कुठल्या प्रचाराला गेलेले नाही आहेत। मुख्यमंत्री मुंबईत बसून महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये संपूर्ण यंत्रणा हलवत आहेत, ते प्रयत्न करत आहेत, ते संघर्ष करत आहेत। ते राजकारण करत नाही आहेत, लक्षात घ्या। ते राजकारण करत बसलेले नाही आहेत, ते प्रत्येक नागरिकाला आणि ज्याला ज्याला गरज आहे सुविधांची, त्या प्रत्येकाला सुविधा द्यायचा ते कसोशीनं प्रयत्न करतात। रामचंद्र गुहाजींनी जे वक्तव्य केले त्याला तुम्ही कशा पद्धतीने? ठीक आहे, रामचंद्र गुहाजी एक विशेष तज्ञ आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, मी राजकीय काही बोलणार नाही। अनिल देशमुखांबद्दल आता पण FIR दाखल झालेली आहे का CBIला हायकोर्टाने काही सूचना केलेल्या आहेत, CBI त्यानुसार। त्यामुळे पुन्हा एकदा आरोपांची सरबत्ती। तर तिकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी CBIचा छापा पडला आणि इतर मालमत्तांवर सुद्धा छापेमारी सुरू झाली। मुंबईत तर 10 ठिकाणी CBIनं छापे घातल्याचं कळतं। अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ, कारण
FIR या सगळ्या प्रकरणात दाखल झाल्याचं कळत असतानाच CBIच्या वेगवेगळ्या टीम या अनिल देशमुख यांच्या मुंबई नागपूर इथल्या घर आणि कार्यालयांच्या परिसरात दाखल झाले आहेत. आपण ही दृश्य पाहतो आहोत ती नागपूरची अनिल देशमुख यांच्या घरची आजची दृश्य आहेत. CBIची टीम अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घराच्या परिसरात पोहोचलेली आहे. इथे बाहेर पोलीस सुद्धा तैनात आहेत आणि CBIचं जे पथक आलंय त्यांच्या गाड्या इथे उभ्या आहेत आणि अनिल देशमुख यांच्या घरी नागपूरमधल्या CBIच्या पथकानं छापा घातलाय. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ही दृश्य सगळ्यात आधी तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात. तर ही आता लाईव्ह दृश्य तुम्ही पाहत आहात. अनिल देशमुख यांचं नागपूरमधलं घर, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी 100 कोटी रुपये गोळा करण्यासंदर्भात आरोप केला होता. यानंतर हे सगळं प्रकरण अधिक मोठं झालं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा हे प्रकरण गेलं. मुंबई उच्च न्यायालयानं CBIला या सगळ्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आणि यानंतर CBIनं मागच्या 15 दिवसात अनिल देशमुख यांच्यासह अनेकांची चौकशी केली आणि आज साधारण एक अर्ध्या पाऊण तासांपूर्वी CBIनं काल रात्री उशिरा FIR दाखल करण्याचं काम पूर्ण केल्याची माहिती मिळाली आणि त्याच वेळेला आता ही खास दृश्य न्यूज 18 लोकमत तुम्हाला दाखवत आहे. नागपूरमधल्या अनिल देशमुख यांच्या घरी CBIची टीम पोहोचली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे वर्षा या निवासस्थानी पोहोचलेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी. राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग. हे अनिल देशमुख यांचं नागपूरमधलं घर आहे. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नागपूरहून जोडले गेलेले. प्रशांत, नागपूरमधली ही दृश्य तुमच्या कॅमेऱ्यातनं अनिल देशमुख यांचं निवासस्थान. मिलिंदजी, नक्कीच हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे नागपूरचं निवासस्थान आहे. मुंबई सह इतर ठिकाणी छापे पडलेले आहे पण नागपूरच्या मी त्यांच्या घराबाहेर आहे. नागपूरच्या घराबाहेर त्यांच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचे सर्व दरवाजे इथे लागलेले आहे. नेमकं आतमध्ये काय सुरू आहे हे अजूनही माहित नाही. छापा आहे की नाही हे सुद्धा माहिती मिळत नाही पण त्यांच्या घरासमोर मोठा बंदोबस्त लावला आहे आणि संपूर्ण दरवाजे या ठिकाणी लागलेले आहे आणि बाहेर 2 गाड्या सुद्धा उभ्या आहेत. बर, आता इथे काही CBIचे अधिकारी पोहोचलेत? किती अधिकारी पोहोचलेत आणि आतमध्ये अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे का काही कागदपत्रांची तपासणी? मिलिंदजी, नक्की इथे आतमध्ये काय सुरू आहे हे अजूनही माहित नाही कारण की या ठिकाणी आतमध्ये काही अधिकारी असल्याची माहिती मिळत आहे पण नेमकं काय सुरू आहे हे अजूनही माहित नाही कारण की यांचे संपूर्ण दरवाजे जे आहे ते सर्व बंद केलेले आहे आणि आतमध्ये काय सुरू आहे हे माहित नाही पण बाहेर मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे. किती वेळ झाला की CBIचे अधिकारी इथे पोहोचलेत आणि इथे राष्ट्रवादीचे अन्य कोणी कार्यकर्ते किंवा नेते पोहोचलेत का? मिलिंदजी, यांच्या घरासमोर अजूनही कोणी नाही. या ठिकाणी फक्त पोलीस आणि मीडियाचे कर्मी आहे आणि बाकी इतर कोणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या नेते कोणी या ठिकाणी नाही आहे. सध्या इथे पोलिसांचा फक्त मोठा बंदोबस्त आहे आणि ते आम्हाला आतमध्ये म्हणजे आतमध्ये प्रवेश द्यायला सुद्धा त्यांची मनाई आहे. कोणालाही आतमध्ये जाऊ देत नाहीये आणि संपूर्ण पोलिसांनी इथे पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत.
बर, प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत नागपूरमधली. अनिल देशमुख यांच्या घरी इथे सीबीआयचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि अनिल देशमुख सुद्धा नागपूरमधल्या घरीच असल्याचं कळतंय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरच्या घरी सीबीआयने छापा टाकलेला आहे. या छाप्यामध्ये सीबीआयचे 3 वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबत अनिल देशमुख स्वतः आहेत. अशी माहिती मिळते की सीबीआय जी आहे ती या प्रकरणी एका मोठ्या नेत्याला ताब्यात घेऊ शकते आणि लवकर त्याच्यावरती कारवाई करू शकते, असं सीबीआय सूत्रांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आज दुपारपर्यंत एक ते 2 जणांची अटक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फक्त अनिल देशमुख यांच्याच नाही तर त्यांचे जे काही सहकारी होते, त्याचबरोबर या प्रकरणामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेण्यात आली होती. यांच्याही घर आणि कार्यालयावरती छापा टाकण्यात आलेले आहेत. जवळपास 15 ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेले आहेत असं सांगितलं जात आहे. मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे अशा 4 ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये 2 पोलीस अधिकारी आहेत, त्यांचे ठाणे आणि पुणे या ठिकाणी घर आणि कार्यालय आहे. तर मुंबई आणि नागपूर या 2 ठिकाणी अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांची घरे आहेत, कार्यालय आहेत. त्याच पद्धतीने त्यांची जे नातेवाईक आहेत, ज्यांना सीबीआयला असं संशय आहे की त्या नातेवाईकांकडे काही पुरावे ठेवले असतील, तर अशा ठिकाणी हे सगळे छापे सुरू आहेत. म्हणजे कुठेतरी सीबीआयनं पूर्ण तयारीनिशी हे सगळे छापे टाकलेले आहेत आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांनी हे स्पष्टीकरण केलेलं आहे की या प्रकरणी त्यांनी अनिल देशमुख यांना ताब्यात घेऊन त्यांची लवकरच चौकशी करून पुढील कारवाई आम्ही करू शकतो. पण जी माहिती मिळते त्यानुसार येत्या काही काळातच सीबीआय जी आहे ती अनिल देशमुख यांना ताब्यात घेऊ शकतं आणि पुढची प्रक्रिया जी आहे सीबीआय ते करू शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या सीबीआयच्या कारवाईमुळे फक्त राज्यात नाही तर देशात देखील राजकीय खळबळ होईल. कारण का अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत आणि या सगळ्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्यांचे देखील खूप जवळचे आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरती सीबीआयने ही कारवाई करणं किंवा त्यांना ताब्यात घेणं ही एक राजकीय खळबळ माजवणारी घटना असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं सीबीआय जे आहे त्यांनी 2 जणांना ताब्यात घेतलेलं आहे अशी माहिती मिळते. आताच ही माहिती आलेली आहे. त्यानुसार सीबीआयनं 2 जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना देखील काही ठिकाणी सीबीआय घेऊन गेलेलं आहे आणि तिथे छापा सुरू आहे. हे छापे जे आहेत ते मुंबईतल्या काही इमारतीमध्ये सुरू आहेत असं देखील सांगितलं जात आहे. तर अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी आणि वरळी येथील त्यांचं सुगधामध्ये जिथे घर आहे तिथे देखील सीबीआयचे छापे टाकलेले आहेत. या छाप्यांमध्ये नेमकं सीबीआयला काय हाती लागतं हे देखील पाहावं लागेल. बर, आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. 2 जणांना सीबीआयनं ताब्यात घेतल्याचं कळत आहे. तर अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयचे 3 वरिष्ठ अधिकारी दाखल झालेत आणि अनिल देशमुख यांची चौकशी सुरू आहे. एवढंच नाही तर स्वतः अनिल देशमुख नागपूरमधल्या त्यांच्या घरी आहेत आणि काही कागदपत्रांची तपासणी सुद्धा केली जाते. कदाचित आज दिवसभरात 1 ते 2 कमीत कमी लोकांना या सगळ्या केसच्या संदर्भात सीबीआय अटक करू शकते. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती. तिकडे मुंबई आणि नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचे अधिकारी छापे टाकण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलेत. एकाच वेळेला विविध नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या किंवा संशयित जे आहेत सीबीआयच्या रडारवर जे आहेत त्यांच्या घरी आणि कार्यालयावर छापे घातले जात आहेत. तर मुंबईमध्ये गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या सगळ्या घडामोडींची माहिती देण्यासाठी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. तर सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत, आपले प्रतिनिधी. सागर, दिलीप वळसे पाटील राज्याचे गृहमंत्री वर्षावर पोहोचलेत, काय अधिक माहिती आहे? आज पुण्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय येथे पुण्याच्या कोविडच्या सिच्युएशनच्या संदर्भात बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील सकाळी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून निघाले होते. पण काही वेळांपूर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि इतर ठिकाणी सीबीआयच्या रेडची बातमी समोर आल्यानंतर वळसे पाटील यांनी मधूनच युटर्न मारत मुख्यमंत्र्यांकडे थेट आता पोहोचले आहेत. सद्यस्थितीची दोन्ही चर्चा प्रमुख नेते करतायत अशी माहिती समोर येते. कारण की अनिल देशमुख यांच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होईल असं अपेक्षित
नव्हतं आणि ज्या पद्धतीने त्यांच्याकडे घरांवर छापे पडतायत, शक्यताही वर्तवली जात आहे की कदाचित आज याबाबत काही महत्वाच्या अटक सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये पुढील भूमिका काय घ्यायची आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील चर्चा करण्यासाठी पोहोचलेले आहेत. काही वेळांपासून त्यांची चर्चा सुरू आहे. कदाचित वळसे पाटील थोड्या वेळानंतर बाहेर पडताना प्रसार माध्यमांसमोर काही भूमिका मांडतायत का याकडे आता लक्ष आहे. सागर, वर्षा या निवासस्थानी फक्त गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत का अन्यही काही नेते पोहोचलेत? मिलिंद, आता तुर्तास तरी हे दोनच प्रमुख नेते वर्षा या निवासस्थानी आहेत. पण जी माहिती मिळते त्यानुसार या दोन्ही नेते जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, पोलीस महासंचालक संजय पांडे असतील आणि विधिव न्याय विभागाचे सुद्धा काही अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता जो मोठा पेच प्रसंग समोर उभा झालेला आहे, अशा वेळेस काय करायचं? कारण की जर सीबीआय गुन्हे दाखल करते त्यानंतर एफआयआर राज्यामध्ये सुद्धा दाखल करावा लागेल का? आणि जर ती प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर आपणास माहित आहे की राज्याच्या मंत्रिमंडळाच्या स्वरूपातली जी राज्यातले एक सदस्य जे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, त्यानंतर मग ती जे वेगवेगळे पेच प्रसंग तयार होतील त्यावर कशा स्वरूपाचा तोडगा काढायचा याची चर्चा आता केली जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात आहेत आता आणि आज तिथे एक महत्वाची बैठक आहे. कदाचित उपमुख्यमंत्री यांच्याशी सुद्धा दूरध्वनीवरून चर्चा होईल असं समजतं. तुर्तास तरी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे दोनच नेते आता वर्षा निवासस्थानी आहेत. बर सागर, तू राहाच आपल्यासोबत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, क्षणाक्षणाला गोष्टी झपाट्यानं बदलत आहेत. गृहमंत्री वर्षा या निवासस्थानी पोहोचलेत मुख्यमंत्र्यांना भेटायला, तर नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी पोहोचलेत. तू म्हणालास तसं पहिल्यांदा सुरुवातीला असं वाटलं होतं की 8 ते 10 ठिकाणी छापे आहेत, पण साधारण 15 ठिकाणी छापे सीबीआयनं घातल्याचं कळतंय. आणखीन काय माहिती आहे? म्हणजे एकूण 6 जणांची नावं या एफआयआर मध्ये आहेत असं सांगितलं जातंय. यापैकी नेमके आरोपी किती आहेत आणि यामध्ये तक्रारदार म्हणजे जयश्री पाटील आणि त्याचबरोबरीनं जे परमवीर सिंग आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोण तक्रारदार आहे का किंवा साक्षीदार आहे का हे स्पष्ट केलं नाहीये. मात्र एकूण 6 जणांची नावं जी आहेत ती एफआयआर मध्ये आहेत. 2 पोलीस अधिकारी, 2 अनिल देशमुख यांचे सहकारी आणि अनिल देशमुख अशी 5 जण जी आहेत या 5 जणांच्या घरावरती, कार्यालयावरती सीबीआयने छापे टाकलेले आहेत. मग ते याच अनुषंगे मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे अशा 4 ठिकाणी छापे टाकलेले आहेत असं सीबीआयचं म्हणणं आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीनं परमवीर सिंग यांनी आरोप केले होते की अनिल देशमुख यांनी किंवा त्यांच्या पीए मार्फत 100 कोटी वसुलीबाबत जे आदेश दिले होते किंवा जे वसुली करायला सांगितली होती, या संदर्भात काही पुरावे सापडतायत का किंवा या संदर्भात काही तांत्रिक पुरावे आहेत का, कागदोपत्री पुरावे आहेत का, या सगळे जे आहेत म्हणजे अनिल देशमुख असतील किंवा त्यांचे 2 सहकारी असतील, हे दोन्ही अधिकारी असतील, यांची नेमकी एकूण संपत्ती किती आहे, त्यांना पगार किती आहे किंवा त्यांची आवक किती आहे, त्यांचं इन्कम किती आहे, हे सगळं तपासून नेमकं त्यांच्या आवकपेक्षा त्यांची संपत्ती जी आहे ती जास्त असली तर मग या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा देखील सहभाग आहे किंवा त्यांनी पैसे कुठून आणले हे त्यांना डिक्लेअर करावं याची चौकशी केली जाऊ शकते. बर अजित, तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू. तुर्तास या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. मुंबई आणि राज्यात एकूण 15 ठिकाणी छापे, तसंच अनिल देशमुख नागपूरमधल्या आपल्या घरी, सीबीआयची टीम अनिल देशमुख यांच्या नागपूरमधल्या घरी, यासह वरळीतल्या सुद्धा अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला. यासह राज्यात एकूण 15 ठिकाणी सीबीआयची टीम पोहोचली आणि काही चौकशी आणि तपास सुरू असल्याचं कळतंय. आज एकूण 3 ते 4 जणांना कदाचित सीबीआय अटक केली जाऊ शकते. तसंच एकूण 6 जणांची नावं जो एफआयआर दाखल केलेला आहे सीबीआयनं त्यात याची औपचारिक घोषणा सीबीआयनं अजून केलेली नाही. दरम्यानच्या काळात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. राजकीय घडामोडींना झपाट्यानं वेग आलाय. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार असलेल्या संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो. आपण पाहताय News18 लोकमत. ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती ती म्हणजे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधल्या घरी तसंच कार्यालयावर सीबीआयनं छापा घातलाय.
देशमुख यांच्या घर आणि मालमत्तांवर सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे। मुंबईत 10 ठिकाणी आणि राज्यात एकूण 15 ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी सुरू असल्याचं कळतं। ही दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या घरची पाहत आहात। इथे सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या 2 गाड्या उभ्या आहेत। तसंच स्वतः अनिल देशमुख हे आपल्या नागपूरमधल्या घरी असल्याचं कळतं। सीबीआयनं काल रात्री उशिरा एक FIR सुद्धा दाखल केला आणि त्यामध्ये 6 जणांची नावं आहेत असं कळतं। एकूणच या प्रकरणात अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। दरम्यान या सगळ्या सीबीआयच्या कारवाईची माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पुण्याला एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी ते निघाले होते, पण ते पुन्हा मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आणि थोड्याच वेळापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचलेत आणि मुख्यमंत्र्यांना सीबीआयच्या या कारवाई संदर्भात किंवा संभाव्य राजकीय घडामोडींसंदर्भात वर्षा या निवासस्थानी चर्चा सुरू आहे। तसंच अनिल देशमुख यांच्या मुंबईतल्या वरळी इथल्या निवासस्थानाच्या इथे सुद्धा सीबीआयची टीम पोहोचल्याचं कळतंय। एकूणच मागच्या 2 तासांपासून राजकीय घडामोडींना आणि सीबीआयच्या कारवाईला वेग आलेला आहे। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकीय वर्तुळातली ती म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट आरोप केला होता। तो 100 कोटी रुपये मागितल्याचा। यासाठी या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीनही वेगवेगळी नावं समोर आली होती। सचिन वाझे आणि अन्य काही अधिकाऱ्यांची नावं समोर आली होती। याच प्रकरणाच्या चौकशीतून आणखीन वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या। दरम्यानच्या काळात एक सही न केलेलं पत्र आधी समोर आलं होतं, जे पत्र परमबीर सिंह यांनी, आणि आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय, मुंबईतल्या सुखदा या इमारतीमध्ये अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि माजी मंत्री, आजी मंत्री, वरिष्ठ राजकीय नेते यांची घरं आहेत। वरळीतल्या सुखदा या निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा काही गाड्या उभ्या आहेत आणि हे आहे अनिल देशमुख यांचं घर। तर वरळीहून स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, तर नागपूरहून प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी स्वाती, तुझ्याकडे मुंबईतून काय खबर? खरं तर शुभदा बऱ्याच वर्षांनी एकदा पुन्हा चर्चेत आलेली आहे, पण या वेळेला चर्चेचा जो मुद्दा आहे तो माजी गृहमंत्री यांच्या घरावर सीबीआयच्या छाप्याचा आहे। आपण बघतोय ही दृश्य वरळीतली आहेत। शुभदा या सोसायटीमध्ये अनेक पॉलिटिशियनची घरं आहेत आणि याआधी आता जर आपण बघितलं एक साधारणतः 7च्या सुमारास 10 ते 12 ऑफिसर आतमध्ये गेलेले आहेत आणि त्याचबरोबर अशी माहिती कळते की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर ते इथे आलेले नाहीत। ते त्याआधी एकदा आले होते आणि त्यानंतर ते इथे आलेच नाहीयेत आणि त्यामुळे आज सकाळपासूनच इथे आपल्याला बघायला मिळते की खूप मोठ्या प्रमाणात आतमध्ये जी एंट्री आहे ती रिस्ट्रिक्ट केलेली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता अजूनही म्हणजे साधारणतः 2.5 ते 3 तासांचा कालावधी उलटला, अजूनही तपासणी आणि चर्चा सगळी आतमध्ये सुरूच आहे। काही वेळात कदाचित हे बाहेर येऊ शकतील, आपल्याला अधिकची माहिती कळू शकेल, पण या क्षणी मिळालेल्या माहितीनुसार की सीबीआयची रेड पडलेली आहे आणि अनिल देशमुख यांच्या घराची चौकशी किंवा यांच्या घराची तपासणी केली जाते। मिलिंद, स्वाती, तू राहस आपल्यासोबत। तू म्हटलीस त्याप्रमाणे सुखदा ही इमारत पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर चर्चेत आली आहेत। वरिष्ठ राजकीय नेते किंवा मोठ्या अधिकाऱ्यांची घरं इथे आहेत आणि स्वाती तू आपल्यासोबत राहस। प्रशांत मोहिते आपल्यासोबत आपले प्रतिनिधी नागपूरहून आहेत अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी। प्रशांत, अनिल देशमुख नागपुरात असल्याचं कळतंय, सीबीआयची टीम सुद्धा पोहोचले, काय माहिती आहे सविस्तर सांग? मिलिंदजी, नक्कीच मी उभा आहे नागपूरच्या सिव्हिल लाईनमध्ये। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी हे आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आपण पाहू शकता। या ठिकाणी संपूर्ण गेट लागलेले आहे आणि आतमध्ये काही अधिकारी पीपी किट घालून इथे आढळले आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण मोठा पोलीस बंदोबस्त लागलेला आहे। नेमकं आतमध्ये काय चौकशी सुरू आहे ही अजूनही माहिती बाहेर मिळाली नाही। आत्ताच त्यांच्या ड्रायव्हरकडून माहिती मिळाली की अनिल देशमुख हे 2 दिवसापासून त्यांच्या मतदारसंघामध्ये होते आणि आता ते आतमध्ये आहे की नाही हे कन्फर्म सांगत नाही आहे आणि आतमध्ये काही अधिकारी पीपी किट घालून
नाशिकमध्ये आहे आणि इथे मोठा बंदोबस्त लागलेला आपण पाहू शकतो. ह्या गाड्या या ठिकाणी आहे, या त्या अधिकाऱ्याच्याच गाड्या असल्याची माहिती मिळत आहे आणि या ठिकाणी मोठा बंदोबस्त लागलेला आहे आणि हे त्यांचं घर आहे. आणि आपल्यासोबत हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे, त्यांनी जो बंदोबस्त लावला आहे आपण त्यांनाच विचारू. सर, कोणते अधिकारी आहे सर इथे? ते बोलायला तयार नाही आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पूर्ण गाड्या आहे, मोठा बंदोबस्त लागलेला आहे. त्यांच्या PA सुद्धा आम्ही फोन केला पण त्यांचा संपर्क होत नाही आहे आणि कोणी सांगायला तयार नाही. पण आतमध्ये काही मोठी चौकशी सुरू असल्याची चित्र आहे सर. बरं, प्रशांत तुम्ही राहाच आपल्यासोबत. स्वाती लोखंडे मुंबईतल्या वरळी निवासस्थानी, तर प्रशांत मोहिते नागपूरमधल्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आहेत. प्रत्येक क्षणाची ताजी अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एकीकडे राज्यात CBIच्या धाडी सुरू आहेत, तर यामध्ये एक मोठी बातमी हाती आली आहे, ती म्हणजे ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकमध्ये दाखल झाली आहे. अखेर विशाखापट्टणमहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस नागपूर, भुसावळ असा सगळा प्रवास करत नाशिकमध्ये दाखल झाली आहे. ही पहिली दृश्य नाशिकमध्ये दाखल झालेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसची तुम्ही पाहता आहात. या क्षणाची एक मोठी दिलासादायक बातमी नाशिककरांसाठी, अहमदनगरवासियांसाठी, कारण मोठा खटाटोप आणि प्रयत्न करून 55 तासांपेक्षा जास्त प्रवास करून ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकमध्ये दाखल. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत. मिलिंद, प्राणवायूचा पुरवठा करणारी ही ट्रेन, विशेष ट्रेन, याची प्रतीक्षा गेल्या 3 दिवसापासून प्रत्येक ठिकाणी होती, जागेवर होती. नाशिक रोडच्या रेल्वे स्थानकामध्ये अखेर ही ट्रेन दाखल झाली. आपण बघतोय हीच आहे ती ट्रेन आणि या ट्रेनमध्ये 4 ऑक्सिजनचे टँकर आहे. तिची ही पहिली दृश्य. ही ट्रेन प्रवास करत करत या धक्क्यावरनं येते आणि याच ट्रेनमध्ये आहे प्राणवायूचा पुरवठा करणारे 4 टँकर. खरं तर माहिती आधी मिळाली होती की 25 मेट्रिक टन कॅपॅसिटी असलेला एक टँकर याच्यात असेल, असे 4 टँकर असतील. पण आता जी माहिती आपल्याला मिळते FDA कडून त्यानुसार त्याच्यामध्ये जे आहेत ते 15 मेट्रिक टन क्षमतेचे 4 टँकर, म्हणजे 60 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन जो तयार आहे. हा अशा प्रकारचा ऑक्सिजन या ठिकाणी नाशिकला आता दाखल होतोय आणि याच ऑक्सिजनचा पुरवठा हा नाशिक आणि नगर या 2 जिल्ह्यांसाठी केला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये याचे 2 टँकर जे 30 मेट्रिक टनचे आहे त्याचं वितरण केलं जाणार आहे. तर 30 मेट्रिक टन जे आहेत 2 टँकर हे नगरला रवाना होणार आहे. नाशिक आणि सिन्नर, नाशिकमध्ये अमोल जाधव यांचा एक प्लांट आहे ज्या ठिकाणी सरकारनं अधिग्रहित केलं ऑक्सिजन वितरणासाठी. या ठिकाणी या प्लांटवर यातले 20 मेट्रिक टन जाणार आणि सिन्नरच्या प्लांटमध्ये 10 मेट्रिक टन जाणार आणि याचं वितरण जे आहे ते त्वरित वेगवेगळ्या ठिकाणी मागणीप्रमाणे केलं जाणार आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की जवळपास 135 मेट्रिक टन नाशिकची सध्या गरज आहे आणि हातात येणारा ऑक्सिजन जो आहे तो जवळपास 80 ते 85 मेट्रिक टन एवढाच काय तो ऑक्सिजन आपल्या हातात आहे. आणि याचमुळे 30 मेट्रिक टन ऑक्सिजन तसं जर का बघितलं गेलं तर फक्त अर्धा दिवस पुरेल एवढाच काय तो साठा या ऑक्सिजनच्या माध्यमातून नाशिककरांना मिळतोय. ही ती दृश्य आहे मिलिंद, आपण दाखवतोय सगळ्यांना. ही पहिली दृश्य, हिरवी झेंडी फडकवणारा रिव्हर्समध्ये येणारी ही गाडी, ही सगळ्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे. हे सगळेजण या ट्रेन घेऊन येणारे अत्यंत आनंदी आपल्याला दिसून येत आहेत. त्यांना कल्पना सुद्धा नाहीये की त्यांनी ऑक्सिजनसाठी प्रवास करणाऱ्या आयुष्याशी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी कशा प्रकारे दिलासा दिला आहे. 4, 1 नाही 2 नाही तब्बल 4 टँकर याच्यात आहे. आपल्याला माहिती आहे की 7 टँकर होते, नागपूरला 3 उतरले आणि 4 टँकर अखेर हे नाशिकला पोहोचलेत. ही आहेत ती पहिली दृश्य आणि याच माध्यमातून जवळपास 60 मेट्रिक टन लिक्विड तयार ऑक्सिजन हा नाशिक आणि नगर या 2 जिल्ह्यांसाठी मिळालेला आहे आणि याच्या माध्यमातून खूप मोठा दिलासा मिळेल असं तरी नक्की म्हणता येणार नाही, पण हा तात्पुरता दिलासा आपण नक्की म्हणू शकतो. ज्या मागणी आहे त्या मागणीनुसार जर का बघितलं तर फक्त अर्धा दिवस पुरेल एवढाच काय तो लिक्विड ऑक्सिजनचा साठा आहे. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा एकच मुद्दा आपल्याला म्हणता येईल की जिथून जिथून ऑक्सिजन आपल्याला मिळू शकतो तितक्या ऑक्सिजनचा पुरवठा
हा प्रत्येक गरजू रुग्णाला करण्याचं नियोजन हे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेलं दिसून येत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून हे वितरण सुद्धा आता केलं जाणार आहे आणि याच वितरणाचा फायदा हा प्रत्येक गरजू त्या ऑक्सिजनवर असलेल्या व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला मिळणार आहे. फक्त अर्धा दिवस पुरेल एवढाच लिक्विड ऑक्सिजनचा साठा आता या ट्रेनच्या माध्यमातून नाशिकमध्ये जरी प्राप्त झाला असला तरी हेही नसे थोडके हे म्हणण्याची आवश्यकता नक्कीच आहे. कारण जितकं मिळेल ऑक्सिजन तितकं ऑक्सिजन आपल्याला देता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही खरीतरी गरज आहे. प्रशांत, प्राणवायू आपण त्याला ही म्हणतो रेल्वे ऑक्सिजनला. आणि खूप तोच मोठा प्राणवायू दिलासा हा घेऊन प्राण आपल्या वाचवण्यासाठी किती सगळ्यांकरता आलेली महत्त्वाचा आहे. हे ही रेल्वे या प्रचंड मोठ्या नाशिककरांकरता विशाखापट्टणमवरून नवसंजीवनी प्रवास घेऊन करून आलेली या आहे. माध्यमातून आपल्याला दिसतंय आणि हाच आहे तो प्रयत्न केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून. खरंच आहे की प्रशांत, प्रत्येक एक गरजू नवसंजीवनी रुग्णाचा घेऊन श्वास नाशिककरांसाठी आणि अहमदनगर वासियांसाठी ही ऑक्सिजन एक्सप्रेस आलेली आहे. प्राणवायू एक्सप्रेस किंवा ऑक्सिजन एक्सप्रेस असं याला नाव देण्यात आलं होतं आणि ही नुसती पोहोचले असं म्हटलं तरी कोविड योद्ध्यांना मोठा दिलासा मिळेल. डॉक्टर, नर्स हे आतुरतेनं वाट पाहत आहेत की जिथे ऑक्सिजन कमी पडतोय तिथे कशा पद्धतीनं वेळेत हा ऑक्सिजन पोहोचवता येईल आणि अधिकाधिक रुग्णांचे प्राण वाचवता येतील. या सगळ्या प्रक्रियेत इथून बोगी जाणं आणि त्या परत इथे वेळेत पोहोचणं आणि आता त्या वितरित होणं, या सगळ्या प्रक्रियेतल्या सगळ्या योद्ध्यांचं आपण सगळ्यांनी खरंच अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की या सगळ्यांच्या अथक प्रयत्नामुळे ही ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकमध्ये दाखल झाली. छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ऑन पेपर हा आरोप केलेला आहे की अनिल परबांनी मला वेगवेगळ्या मुंबई महानगरपालिकेशी जोडलेल्या कॉन्ट्रॅक्टरकडून त्यांना धमकावून पैसे घेणं म्हटलं होतं आणि ती पण अमाऊंट 100-200 कोटी. आता कोटी-बिटीचा काही विषयच सध्या नाही आहे. अशीच इन्क्वायरी घोडावतांची पण CBIने केली पाहिजे की ज्या घोडावतांच्या बाबतीमध्ये वाझेने पुन्हा एकदा ऑन पेपर असं लिहिलेलं आहे की बा हे घोडावत असं म्हणत होते की अजित पवारांचा निरोप आहे. मी डायरेक्ट अजित पवारांचं नाव घेत नाही आहे. मी असं म्हणतोय की अनिल परबांची CBI इन्क्वायरी झाली पाहिजे. मी असं म्हणतो की घोडावतांची CBI इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि त्यामुळे मी असं म्हणतो की काही जण सुपात आहेत, काही जण जात्यात आहेत. पूर्वी असं म्हटलं जायचं की ह्या जन्मी चांगलं काम करा म्हणजे पुढचा जन्म चांगला मिळेल. नव्याने असं म्हटलं जातं की ह्या जन्मी जे कराल ते ह्या जन्मीच भोगून परत जायचं. दादा, या सगळ्या याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं म्हणणं की एका पत्रावरून एवढी सगळी चौकशी होऊ शकते का? मग राजकारण या सगळ्या याच्यामध्ये सत्ताधारी विरोधक CBIला हाताशी धरून अशा विरोधकांचं कसं आहे की समजा निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागला तर EVM चांगलं. उद्या बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी 200 क्रॉस करणार आहे, EVMमध्ये प्रॉब्लेम. न्यायालयाचा एखादा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाने समजा काही विषयांवर केंद्राला म्हटलं आहे. आज संजय राऊत लगेच म्हणाले केंद्राला सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, मग सुप्रीम कोर्ट बरोबर. मग सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला ठोकरं की सुप्रीम कोर्ट BJPच्या ताब्यात. त्यांना हास्यास्पद चाललं आहे. फार दिवस हा खेळ चालणार नाही. माझी आज ही मागणी आहे की संजय राऊतांवर सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये एका महिलेने आरोप केले आहेत. त्याची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी केली पाहिजे. हे रोज उठून नाटक चाललेलं आहे ना, ते नाटक ज्या वेळेला लक्षात येईल किंवा आपण त्याला मांजरीच्या बाबतीमध्ये म्हणतात की तिला असं वाटतं की मी डोळे मिटून दूध पिते आहे आणि बाकी कोणी पाहत नाहीत. तुझे डोळे मिटलेले आहेत पण बाकीच्यांचे उघडे आहेत आणि ते रोज उठून भाषण प्रवचन नाही पाहिजे. केंद्रावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे घडली, केंद्राने ताशेरे घडले. कोणीतरी प्रश्न विचारला पत्रकारांनी पण महाराष्ट्राच्या बाबतीत काय, महाराष्ट्र नीट प्रयत्न करते म्हणजे केंद्र काय धोपा काढते काय, चालणार नाही. दादा, दुसरीकडे आपण लसीकरण केंद्राचे उद्घाटन करताय पण लस कुठे आहे? आज पुण्यामध्ये असे रिपोर्ट आहेत की जवळपास म्हणजे आता इथे काही नागरिक आले होते, सुतारमध्ये लस नाही आहे, शाश्वतमध्ये लस नाही आहे, संजीवनमध्ये लस नाही आहे, त्यामुळं लशींचं काय? या विषयामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचं रेग्युलर मॉनिटरिंग चालू आहे. 45 आणि 60च्या वरचे यांना जी लस द्यावी लागेल ती पुरेसा पुरवठा व्हायला पाहिजे. सगळ्याच ठिकाणी लवकर मिळावी म्हणून अधिकाधिक सेंटर्स सुरू झाली, त्याचा परिणाम असेल. पण यातले टेक्निकल डिटेल्स मला माहीत नाही. प्रत्येक लशीवर कारण नागरिक येऊन सांगायला लागलं की आज पुण्यामध्ये परत
खेटे मारावं लागत आहेत, पहिला डोस असेल, दुसरा डोस असेल, आणि कुठल्याच हॉस्पिटलला नाही आहे, सगळ्या हॉस्पिटलला लस नाही आहे असे बोर्ड लागले. म्हणजे बऱ्यापैकी सातत्याने गेले काही दिवस थोडा लसीचा तुटवडा निश्चितपणे जाणवतोय, तो मान्य केला पाहिजे. परंतु जसं आम्हाला शहराला शासनाकडनं लसीचा पुरवठा केला जातो त्याचप्रमाणे खाली तो केंद्रवाईज आम्हाला वितरित करावा लागतो. 2-3 दिवस काही अडचणी आलेल्या आहेत. आज कालही पण साधारणतः रोजच्या आपण जर ॲव्हरेज पाहिलं तर साधारणतः 15 ते 20 हजारच्या दरम्यान लसीकरण होतं आहे. 7 लाखाच्या आसपास डोस या शहरामध्ये देऊनही झालेत. परंतु जिथं पुरवठा कमी होतो त्यामुळे खाली ही अडचण निर्माण होते. तर पुरवठा व्यवस्थित व्हावा हे असं आमचं म्हणणं आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. एक छोटा प्रश्न, जम्बोमधले डॉक्टर्स परत नाराज झालेले आहेत. काही पक्षाचे नेते जाऊन त्यांना दमबाजी करतायत, आपल्या कार्यकर्त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून दबाव आणतायत, त्यांच्या मॉरलवरतीच परिणाम होतोय. इतक्या महत्प्रयासानं आपण परत जम्बो सुरू केलं, त्याची कॅपॅसिटी वाढवली. असं जर राजकीय पुढारी वागत असतील तर मला असं वाटतं की याच्यामध्ये महानगरपालिका हे जम्बो हॉस्पिटल चालवतंय म्हणून कदाचित, आणि तिथलं काम चांगलं आहे. आता 700 रुग्ण त्या ठिकाणी उपचार घेत आहेत. शेकडोंच्या हजारोंच्या संख्येत रुग्ण त्या ठिकाणी बरे होऊन घरी जात आहेत. परंतु मला असं वाटतं की हे काही पक्षनेत्यांनी किंवा पक्षाचे जे काही नगरसेवक तिथं जाऊन दादागिरी करणं, त्या लोकांना त्रास देणं, हा जो उद्योग चालू आहे, मला असं वाटतं हा अजिबात योग्य नाही. शेवटी अशा वेळेला या माणसांनी गेले वर्षभर सातत्यानं काम केलेली ही मंडळी आहे, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आपण त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. त्यांना असं वागणूक देऊन त्यांचं मनोधैर्य खच्ची करणं हे मला योग्य वाटत नाही. आणि त्यामुळे संबंधित असे कोणीही कुठल्याही पक्षाचे जरी कार्यकर्ते नगरसेवक असतील तर माझी त्यांना विनंती आहे की अशा प्रकारे आपल्या लोकांशी वागू नये. ही लोक खूप चांगलं काम करतात, त्यांना आपण साथ दिली पाहिजे. पालकमंत्र्यांची कानावरती घालणार निश्चितपणे आज मी त्यांच्याशी बोलणार. हिंदी बैठकीच्या मग तुम्ही मास्क लावू का नको लावू? कविता आहे खरं हिंदी, कविता हिंदीत आहे, तेवढी पुरेशी आहे आज, तेवढी पुरेशी आहे. त्याच्यात सगळं आलं. नहीं दादा जिस तरह से, क्योंकि राज्य के गृह मंत्री रह चुके व्यक्ति के ऊपर एफआईआर दाखिल होती है और उन्हें जबर